नमस्कार मंडळी, मी कांचन नमूज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मिक्स डाळीपासून क्रिस्पी असे भजे। तुम्ही ते बघू शकतात किती क्रिस्पी असे आपले भजे रेडी झालेले आहेत। स्नॅक्ससाठी तुम्ही रेसिपी बनवू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ते इथे घेतलेली होती मूग डाळ, उडद डाळ, तूर डाळ आणि चणा डाळ, जी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। डाळी व्यवस्थित भिजल्या गेल्या की डाळीतले सगळे पाणी मी काढून घेणार आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि थोडंसं जिरं। आणि ह्यामध्ये बिना पाणी टाकता डाळ आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता सगळं पाळीचं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे। हे व्यवस्थित ग्राइंड झालं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे, आता हे मिश्रण मी व्यवस्थित फेटून घेणार आहे। मिश्रण छान हलकं होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे, म्हणजे आपले भजे छान क्रिस्पी होतात। ह्यामध्ये कोणताही खाण्याचा सोडा मी वापरणार नाही आहे। पण हे ज्या प्रकारे आपण फेटणार आहोत ना, त्याने आपले जे भजे आहेत ना खूप हलके बनणार आहेत आणि क्रिस्पी पण। तर व्यवस्थित मी हे 5 ते 7 मिनिटं फेटून घेतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकतात मिश्रणाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि मिश्रण खूप हलकं असं झालेलं आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे आता एक कांदा जो मी बारीक कापून घेतलेला आहे आणि बटाटा घेतला होता जो मी सालासकट किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर टाकणार आहे जिरं, थोडासा ओवा आणि कांदा आणि बटाटा। कांदे आणि बटाटे सुद्धा आपले भजे छान टेस्टी बनतात, किंवा ह्याशिवाय सुद्धा तुम्ही नुसते प्लेन भजे बनवू शकतात। थोडीशी हळदी आणि धना जिरा पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कढईमध्ये ऑलरेडी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तुम्ही ते बघू शकतात मिश्रण किती हलकं असं आपलं झालेलं आहे, कारण आपण ते छान फेटल्यामुळे मिश्रण छान फुललेलं पण आहे। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे गरम तेल, 1 चमचा कडकडीत असं तेलाचं मोहन इथे टाकणार आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता तेलावर मी भजे सोडणार आहे। तुम्ही ते बघू शकतात तेलावर भजे छान असे तरंगत आहेत, कारण पीठ आपलं खूप सुंदर असं फेटलं गेलेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर हे भजे छान क्रिस्पी होईपर्यंत आणि मधपर्यंत शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आता इथे आपले भजे छान क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेले आहेत। आता ह्यात टाकत आहे हिरव्या मिरच्या, ज्या मी मध्ये कापून घेतल्या होत्या आणि गरम तेलामध्ये मस्तपैकी हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता मिरच्या पण छान फ्राय झालेल्या आहे, काढून घ्यायचे आहे। तुम्ही ते ऐकू शकतात खूप क्रिस्पी असे आपले भजे रेडी झालेले आहेत। चला तर मंडळी, इथे आपले क्रिस्पी असे मिक्स डाळींचे भजे खाण्यासाठी रेडी झालेले आहे। खाण्यासाठी तितकेच टेस्टी क्रिस्पी होतात। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब